राज्य सरकारने नुकसान भरपाईच्या यादीतून नांदेड जिल्ह्याचं नाव वगळल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आता मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। रस्त्यावर देखील शेतकरी उतरून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेले आहे। नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालेले, राज्यात सर्वाधिक नुकसान झालं असेल तर ते नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने आक्रमक झालेले आहे। मुखेडमध्ये देखील शेतकऱ्यांनी GRची होळी करून, आदेशाची होळी करून नुकसान शासनाचा निषेध केला। आपल्यासोबत शेतकरी आहेत, काय सांगाल? राज्य शासनाने नांदेड जिल्ह्याचं नाव वगळले, मोठ्या प्रमाणात आपल्या नांदेड जिल्ह्यात नुकसान झाले, तरी पण असं का? नांदेड जिल्ह्याच्या संदर्भाने विचार केला तर आज संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त अतिवृष्टी आणि महापुराचे संकट नांदेड जिल्ह्यात होतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। काल सायंकाळी महाराष्ट्र शासनाचा एक अनुदानाचा GR जारी झाला, त्यामध्ये नांदेडचं नाव कुठेच दिसत नव्हतं। आम्हाला प्रश्न हा पडलाय की नांदेड नेमकं पाकिस्तानमध्ये आहे का असं वाटतं। इथला शेतकरी यांच्यासाठी हिंदू वाटत नाहीये का? भाजप फार हिंदू हिंदू करतं ना, शेतकरी का हिंदू वाटत नाहीये का नांदेड जिल्ह्यातला? सर्वात महत्वाची बाब म्हणजे 7 लाख हेक्टरवरचं पीक नुकसान झालेलं आहे नांदेड जिल्ह्यातलं। जवळपास 28 लोकांचा मृत्यू झालेला आहे। हसनासारख्या गावामध्ये एकाच रात्री 6 जणांचा बुडून मृत्यू झालेला आहे। दुसरी महत्वाची गोष्ट आहे, मराठवाड्यातल्या एकूण शेतकऱ्यांच्या आत्महत्या जवळपास आज 800 पर्यंत पोहोचलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये या सरकारनं नांदेडचं नाव वगळून अतिवृष्टीच्या बाबतीमध्ये जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे। यांना आम्ही निश्चित धडा शिकू, एवढीच शेतकऱ्यांची आता एक कळकळी, एक भावना निर्माण झालेली आहे। अत्यंत चुकीचा निर्णय या दृष्टीने झालेला आहे, म्हणून सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। निश्चितच या ठिकाणी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला। दुसरे शेतकरी संघटनेचे नेते आपल्यासोबत आहेत, काय सांगाल? नाव अचानक वगळलं, सर्वात मोठं नुकसान नांदेड जिल्ह्यात झालं। खरं पाहिलं तर अतिवृष्टीची नुकसानीची सुरुवात नांदेड जिल्ह्यापासूनच झाली आणि नांदेड जिल्ह्याच्या माध्यमातूनच पहिली मागणी आली होती की कोल्हापूरच्या आणि सांगलीच्या धर्तीवर नांदेडसाठी विशेष पॅकेज देण्यात यावं। म्हणजे महत्वाचा विषय होता या GRचा, ही मदत मिळण्याचा नांदेडपासूनच सुरुवात नांदेडपासूनच झाली। अतिवृष्टी नांदेडमध्ये झाली, सगळ्यात जास्त क्षेत्र मराठवाड्यामध्ये नांदेडचंच गेलं। असं असताना जसं काय आता हे अधिकारी आणि नेते डोके ठिकाणावर नसल्यासारखं वागले आणि कालचा GR काढण्यात आला। आता सांगितल्याप्रमाणे आम्ही भारतातलेच नागरिक आहोत। आमच्याच नांदेडच्या काही नागरिकांनी मागणी केली होती की आम्हाला तेलंगणामध्ये पाठवून द्या, आम्हाला आमचा जिल्हा तेलंगणामध्ये घाला, कारण कमीत कमी तिथले तरी लोकांना मदत मिळालेली। आज नांदेड जिल्ह्याचं नाव वगळण्यात आलेले, तर शासनाची खरंच इच्छा नसेल द्यायची तर त्यांनी देऊ नये, पण असे नाटकं तरी करू नये। आज आपल्याला सांगायचं म्हणजे एकच सांगावं असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी जे काही पोकळ घोषणा केली, 3000 कोटीचं पॅकेज सांगितलं आणि जो काही GR आलाय त्याच्यामध्ये कुठंच 32,000 कोटीचा कुठंच उल्लेख नाहीये। हे फक्त लबाडाचं अवतान होतं। शासनाने घोर फसवणूक केली आणि नांदेड जिल्ह्याची त्यातल्या त्यात फार मोठी फसवणूक केली। नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीचे 2 खासदार राज्यसभेचे आणि 9 आमदार आहेत। हे 9 आमदार काय झोपले काय, 2 खासदार झोपले काय, हे आम्हाला ओळखायची वेळ आली आहे। आता त्यांचं सुद्धा नाव आम्हाला वगळायची वेळ आलेली आहे, अशी मतदारामध्ये आणि जनतेमध्ये भावना आहे। निश्चितच नांदेड जिल्ह्यातलं नाव वगळल्यानंतर शेतकरी अशा पद्धतीने आक्रमक झाले। दुसरे काही शेतकरी आहेत, काय सांगाल? नाव वगळण्यात आलं, आता काय भूमिका असणार पुढची? आता काहीच नाही, सरकारनं आमचा विचार या ठिकाणी केलेला नाहीये। आता स्वराज्य स्थानिक संस्थेच्या निवडणुका आता काही दिवसात, आम्ही पण या सरकारचा विचार करू नये, हाच निर्णय आहे सरकार। निश्चितच अजून शेतकरी आहेत, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात सोयाबीन असेल, सगळं नुकसान झालं। सोयाबीनला भाव देऊ नका, 52ला भाव द्या म्हणा मला। पुरं वावरात माझं वावर आहे, पुरं 52ला भाव द्या म्हणा। सोयाबीन तर गेलं 52 आल्या का वावरात, 52ला भाव द्या म्हणा, बाग काही नाही तर गांजा पेरू मग डायरेक्ट गांजा पेरायला परवानगी द्या म्हणा, बाग काहीच नाही। काय मागणी? काय मागणी काय? नाव वगळण्यात आलं। नांदेड जिल्ह्याचे जे नाव वगळण्यात आले की नाही, आपले हेक्टरी काय किती देणार ते यायला, तर आम्ही आमचा तर हे होता ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून। ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही नांदेड आपल्या महाराष्ट्र सरकारनं, ओला दुष्काळ जाहीर केलं नाही। आले किती 8,000 काय 500 रुपये आलेले, 8,500 रुपये ते काय करू? आमच्या मया एकट्या एका दिवसाचा खर्च 8,000, याचा सीटचा खर्च नाही 8,500 रुपये। गांजा लावायची परवानगी द्या, आम्ही गांजा लावतो। निश्चितच अशा पद्धतीने शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि शेतकऱ्यांनी या शेतीमध्ये काही उरलेलं नाही, त्यामुळे आता सरकारने गांजा लावायची परवानगी द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी केलेली आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।